प्रॉब्लेम काय बघा, अ शाफ्ट इज यूज टू ट्रान्समिट अ टॉर्क ऑफ 1500 न्यूटन मीटर गिवन सायमल्टेनियसली लिहितो. म्हणजे टॉर्क दिलाय मला 1500 न्यूटन मीटर एवढा ट्रान्समिट करायला एक शाफ्ट टॉर्क ट्रान्समिट करायला एवढा. द रिक्वायर्ड टॉर्शनल स्टिफनेस ऑफ द शाफ्ट इज. आता टॉर्शनल स्टिफनेस म्हणजे काय, तर त्यासाठी स्टिफनेस म्हणजे काय सांगा. स्टिफनेस म्हणजे काय असतो बाळानो, फोर्स पर युनिट डिफ्लेक्शन, बरोबर. म्हणजे फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट. सो एफ डिवाइड बाय एक्स म्हणजे काय असतोय तुमचा के म्हणजे स्टिफनेस. तुम्ही भरपूर वेळा वापरले, पण इथं टॉर्शनल स्टिफनेस म्हणले. मग फोर्सच्या ऐवजी टॉर्क घ्यायचा आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँगुलर डिस्प्लेसमेंट घ्यायची. त्याला काय म्हणतो आपण, स्टिफनेस. मी मुद्दाम इथं लिहून ठेवतो, लक्ष द्या. ई बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर इज इक्वल टू जी थिटा बाय एल हा टॉर्शनचा फॉर्म्युला आहे. याला 2 मिनिटं विसरा, याला विसरा 2 मिनिटं. टी बाय जे इज इक्वल टू जी थिटा बाय एल. मग या थिटाला इकडे घ्या आणि जेला तिकडे न्या. तर टी बाय थिटा इज इक्वल टू जी जे बाय एल. टी म्हणजे टॉर्क, थिटा म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे थोडक्यात फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे म्हणजे काय तुमची स्टिफनेस. त्यालाच काय म्हणतो आपण, स्टिफनेस. ठीक आहे. सो स्टिफनेस टॉर्शनल दिली आपल्याला किती आहे बघा, टी बाय थिटा इज इक्वल टू, हे टॉर्शनल थिकनेस असते, टी डिवाइड बाय थिटा. ती किती दिली आपल्याला, 100 न्यूटन मीटर पर डिग्री. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा पर डिग्रीला घेतले, 100 न्यूटन मीटर. ठीक आहे. ही स्टिफनेस मिळाली मला, टॉर्शनल स्टिफनेस. हे लय महत्वाचं आहे. पण मुद्दाम इथे बाजूला मी काढूनच दाखवलं टॉर्शनल स्टिफनेस. फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट लिनियर मध्ये, अँग्युलर मध्ये टॉर्क डिवाइड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पुढे बघा. व्हाईल द फॅक्टर ऑफ सेफ्टी बेस्ड ऑन यील्ड स्ट्रेंथ इज 2. फॅक्टर ऑफ सेफ्टी यील्ड स्ट्रेंथ असेल तर 2 घ्या म्हणून सांगितलंय. ठीक आहे. पुढे युझिंग मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी डिझाईन द शाफ्ट डिझाईन करायचा आहे विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिनिमायझिंग द वेट. हे लय महत्वाचं आहे, वेट मिनिमम पाहिजे. शाफ्ट डिझाईन करायचा आहे, वेट मिनिमम पाहिजे. ओके, सगळ्यांना समजलं. मग सांगा तुमचं प्रायमरी डिझाईन इक्वेशन कशावर डिपेंड असणार. प्रायमरी डिझाईन इक्वेशन कशावरती डिपेंड असणार, वेटवरती डिपेंड असणार. ओके, कारण की वेट मिनिमम करायचं आहे. आणि हे सोडून राहिलेले स्ट्रेसचे जे तुमचे डिझाईनचे इक्वेशन आहेत ते म्हणजे काय असणार तुमचे, एसडीई म्हणजे सबसिडरी डिझाईन इक्वेशन. आता इथं माझं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, शाफ्ट तर डिझाईन करायचंच आहे, प्लस तुमचं वेट शाफ्टचं हे मिनिमम असायला पाहिजे. मग मी आता शाफ्टचं वेट मिनिमम येण्यासाठी काय करतो जरा बघा व्यवस्थित. आता हे व्यवस्थित लिहायला लागते, म्हणून मी पहिल्यांदा इथे लिहितो पीडीई, प्रायमरी डिझाईन इक्वेशन. आता तुम्ही सांगायचं बाळानो, प्रायमरी डिझाईन इक्वेशन मध्ये वेटचं मिनिमाइज करायचं म्हणजे वेटचं इक्वेशन यायला पाहिजे. म्हणून मी लिहितो वेट. त्याला मग तुम्ही कॅपिटल डब्ल्यू, वेट इज इक्वल टू. आता ह्याचं कसं इक्वेशन लिहिणार, तर काय करायचं, लय त्रास करून घ्यायचं नाही. जो टेबल दिला असेल ना टेबल, त्याच्यामध्ये इथं जायचं, वाचायचं व्यवस्थित. इथं काय बघा, काय वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी. ओके, नंतर येतो मी ह्याच्याकडे. वेटचं युनिट काय असतं रे, वेटचं युनिट काय असतं, केजी. न्यूटन. मासचं युनिट केजी असतं, वेटचं युनिट न्यूटन असते. बरोबर आहे. वेट इज इक्वल टू काय असते, डब्ल्यू इज इक्वल टू एमजी. बरोबर, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. बरोबर आहे ना. म्हणजेच काय, त्याचं युनिट काय असते, न्यूटन असते, न्यूटन. म्हणजे हे न्यूटन यायला पाहिजे, न्यूटन. इथं बघा तुम्हाला वेट डेन्सिटी दिल्या, त्याचं युनिट काय बघा, हे युनिट काय बघा, न्यूटन पर मीटर क्यूब. न्यूटन पर मीटर क्यूब. पण तुम्हाला फक्त वेट पाहिजे आहे. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, आता ह्या वेट डेन्सिटीला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे तर नुसतं न्यूटन मिळेल, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करायचे. का व्हॉल्यूम, कारण हा मीटर क्यूब आहे ना, म्हणजे व्हॉल्यूम आहे. न्यूटन पर मीटर क्यूब हे जे व्हॉल्यूम आहे, म्हणजे मी ह्याला व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय केलं की व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल होईल आणि राहणार फक्त काय, न्यूटन. मग मी हे कशावरून ठरवलं रे, हे इक्वेशन कुठनं आणायचं, ह्या टेबलवरून ठरवायचं. ह्या टेबलमध्ये असतेच ते, जे तुम्हाला मिनिमम असतेच. मग मी आता काय करणार, वेट डेन्सिटी म्हणजे मुद्दाम लिहितो मी, वेट डेन्सिटी इंटू, मला फक्त न्यूटन पाहिजे आहे, म्हणजे हा मीटर क्यूब कॅन्सल व्हायला पाहिजे, म्हणजे काय होणार, व्हॉल्यूम.
सो वेट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, जे मला काय मिळालं वेट. आता वेट डेन्सिटीला त्यानं सिम्बॉल काय वापरलाय बघा, स्मॉल डब्ल्यू. हा कॅपिटल डब्ल्यू आहे, हा स्मॉल डब्ल्यू इंटू व्हॉल्यूम. कसं करताय तुम्ही व्हॉल्यूम? एरिया इंटू लेंथ. मास इंटू एरिया इंटू व्हॉल्यूम पाहिजे बघा मला. व्हॉल्यूम कसं काढतो आपण? एरिया इंटू लेंथ. आता तुम्हाला पाहिजे असेल तर हा इथे एरिया ठेवू शकताय, किंवा आता तुम्ही डिझाईन काय करायला रे, डिझाईन काय करायला, हे जरा ब्लर झाले काय, एक मिनिट थांबूया जरा. बघा झालं काय क्लिअर? ओके झालंय. तुम्ही काय डिझाईन काय करायला रे? शाफ्ट हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा असतो ना. होय. सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल तर त्याचा एरिया कसा येणार सांगा? एरिया π/4d². π/4d². ठीक आहे, त्यामुळे एरियाची मी किंमत लिहितो, स्मॉल डब्ल्यू इंटू π/4d² इंटू एल. त्याला म्हणतो मी इक्वेशन 1. ह्यातनं तुम्हाला काय मिळणार? वेट. ह्यातनं तुम्हाला काय मिळणार? वेट मिळणार. ठीक आहे, हे वेटचं इक्वेशन म्हणजे ज्याला मिनिमाइज करायचं आहे त्याचं इक्वेशन म्हणजे तुमचं प्रायमरी डिझाईन इक्वेशन. चला, एक इक्वेशन मला मिळालं. आता दुसरं, सबसिडरी डिझाईन इक्वेशन. सबसिडरी डिझाईन इक्वेशन लिहितो. आता बघा, सबसिडरी डिझाईन इक्वेशन म्हणजे काय? जे मेन इक्वेशन आहे हे सोडून, म्हणजे ज्याला मिनिमाइज किंवा मॅक्सिमाइज करायचं हे इक्वेशन सोडून जे डिझाईनची इक्वेशन असतील ते तुमचे काय असणार? सबसिडरी डिझाईन इक्वेशन. आता तुम्ही शाफ्टला डिझाईन करायलाय आणि फक्त टॉर्क आलाय त्यावरती. शाफ्टचं डिझाईन नाही चालू आहे आणि फक्त टॉर्क आलाय, म्हणजे तुम्हाला टॉर्शनचा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. ते तुम्ही ऑलरेडी दिलाय टॉर्शनचा फॉर्म्युला, हे विसरा. हा टॉर्शनचा फॉर्म्युला, T/J इज इक्वल टू τ/r इज इक्वल टू g⁻L. हा तुमचा टॉर्शनचा फॉर्म्युला आहे, बरोबर. मग या टॉर्शनच्या फॉर्म्युल्यावरून आता मी इक्वेशन लिहिणार. सगळ्यात पहिलं इक्वेशन लिहितो. पहिलं इक्वेशन, ठीक आहे. पहिलं इक्वेशन कुठलं बघा, जरा लक्ष द्या. प्रॉब्लेम मध्ये मला कुणाची किंमत दिल्या? प्रॉब्लेम मध्ये कुठली किंमत दिल्या मला? स्टिफनेस दिलाय. म्हणजे मी स्टिफनेसचं इक्वेशन लिहितो. स्टिफनेस त्याला आपण नॉर्मली के म्हणतो, इज इक्वल टू काय? T/θ. T/θ ची किंमत काय आहे बघा? G/J/L. G/J/L. ठीक आहे. आता हेच मॉडिफाय करतो, जी तसाच ठेवतो. जे म्हणजे काय असतो रे? जे म्हणजे काय असतो? पोलार मोमेंट. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? π/32 d/L. हे म्हणजे तुम्हाला स्टिफनेसचं इक्वेशन मिळालं, ह्याला मी म्हणतो 2. हे स्टिफनेसचं इक्वेशन मिळालं. हे का लिहिलं मी? कारण त्यानं मला प्रॉब्लेम मध्ये स्टिफनेस दिल्या म्हणून हे लिहिलं. ओके. आता पुढं, डिझाईनसाठी टॉर्शन मध्ये कुठला स्ट्रेस ऍक्ट होतो? टॉर्शन मध्ये कुठला स्ट्रेस ऍक्ट होतो? शियर. इथं मुद्दाम मी टाऊवरती मार्क करून ठेवले, शियर स्ट्रेस ऍक्ट होतो. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय ना? स्ट्रेसचा इथनं टी, ह्या आर ला इकडे घ्या, TR/J म्हणजे काय येणार? स्ट्रेस. तसंच मी लिहितो, शियर स्ट्रेस. काय येणार बघा? टाऊ इज इक्वल टू ह्या आर ला इकडे घ्या, T/R/J. TR/J. जरा किमती ज्या माहित आहेत ते पुट करतो. टी, आर म्हणजे काय? रेडियस म्हणजे काय? डायमीटरचा हाफ. जे म्हणजे काय? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, π/32 d⁴. जरा सिम्प्लिफाय करू. ह्या 32 ला वर घ्या, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरला न्या, 2 खाली घ्या. 32 वर गेला, हा खाली आला. 32/2 म्हणजे किती झालं? 16. हा टी तसाच ठेवतो, डिवाइड बाय पाय. इथे वरती एक डी आहे आणि इथे d⁴ आहे. एक डी कॅन्सल होईल, राहिला इथे किती? d³. सो 16t/πd³. जे काय मिळालं तुम्हाला? शियर स्ट्रेस. इक्वेशन नंबर 3. हे तुमचं काय आलं? इक्वेशन नंबर 3. समजलं? आता तुम्ही काय म्हणणार?
सर तुम्ही स्टिफनेसचं इक्वेशन का लिहिलं, फक्त स्ट्रेसचं का लिहिलं नाही? सांगतो. प्रॉब्लेम मध्ये मला स्टिफनेसची एक्स्ट्रा किंमत दिलेली ही मला कुठेतरी पुट करता येऊ शकते. स्टिफनेसची व्हॅल्यू मला कुठेतरी पुट करता येऊ शकते, त्यामुळे मी ते स्टिफनेसचं इक्वेशन लिहून ठेवले. स्टिफनेसचं इक्वेशन ओके. लागलं तर घ्यायचं, नाहीतर सोडून द्यायचं. ठीक आहे, स्टिफनेसचं इक्वेशन. आणि शियर स्ट्रेस डिझाईन इक्वेशन म्हणजे स्ट्रेसचं इक्वेशन येणार, TR/J. ठीक आहे, हे तुमचं डिझाईनचं इक्वेशन. ओके. आता माझी सबसिडियरी डिझाईन इक्वेशन झालेली आहे. आता राहिलं काय? लिमिट इक्वेशन. मी 3 नंबरचं इक्वेशन लिहितो. लिमिट इक्वेशन सांगा, लिमिट इक्वेशन काय येणार? लिमिट इक्वेशन म्हणजे तुम्हाला कुणाची किंमत दिल्या बघा, इथं स्ट्रेस दिला काय रे? इथं दिलाय, इथं SYT इथं दिलाय, इथं दिलाय SYT. ठीक आहे, त्यामुळे तुमचा स्ट्रेस, तुमच्या शाफ्ट मधला स्ट्रेस हा नेहमी टाऊ परमिसिबल पेक्षा काय असायला पाहिजे? लहान असायला पाहिजे. बरोबर. मग तुमचा स्ट्रेस हा टाऊ परमिसिबल लहान किंवा इक्वल. टाऊ परमिसिबल कसं काढतोय आपण? 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. म्हणजे समजा टाऊ परमिसिबलची किंमत 100 असेल तर तुमच्या शाफ्ट मधला स्ट्रेस हा मॅक्सिमम 100 पाहिजे किंवा 100 पेक्षा कमी पाहिजे. त्यामुळे याला म्हणतो आपण लिमिट इक्वेशन. म्हणजे आपल्या शाफ्ट मधला स्ट्रेस हा परमिसिबल स्ट्रेस पेक्षा कमी पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. परमिसिबल स्ट्रेस कसं करतोय? टाऊ परमिसिबल 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. तो फॉर्म्युला मी लिहितो, 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे माझं लिमिट इक्वेशन. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 4. आता माझ्याकडे सगळी इक्वेशन लिहून झालेली आहेत, 1, 2, 3, 4. मी जे आतापर्यंत सांगितले ह्याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर विचारा, कारण इथनं पुढे जर प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे. म्हणून इथंपर्यंत कोणाला जर डाऊट असेल तर विचारा, जे मी इथंच क्लिअर करतो, मग पुढे जायला. शाफ्टचं डिझाईन सांगितलेलं, टॉर्क दिलता, त्यामुळे मी टॉर्शनचा फॉर्म्युला वापरला. फक्त टॉर्कच दिलता, टॉर्शनचा फॉर्म्युला. प्रायमरी डिझाईन वेट कमी करायला सांगितलेलं, इथं गेलं, वेट डेन्सिटी बघितली, मी व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय. सबसिडरीला त्यानं स्टिफनेस दिली म्हणून मी स्टिफनेसचा फॉर्म्युला दिला, आणि दुसरा स्ट्रेसचा फॉर्म्युला दिलाय. आणि तिसरं काय? लिमिट इक्वेशन, हे स्ट्रेस सोर्स लिहिलंय, टाऊ परमिसिबल. ओके. आता विचारा, कोण काय तर विचारत होतं. तर ते टेबल मधल्या व्हॅल्यूज काय न्यूमेरिकल मध्ये दिल्या असतात? हे कधी सगळे इक्वेशन कंबाईन केल्यानंतरचा विषय आहे. सकाळच्या आपण प्रॉब्लेमला बघितलं बघा, सगळं 1 नंबर 2 नंबर एकत्र करायचं, 2 नंबर 3 नंबर एकत्र करायचं, आणि सगळ्यात शेवटला टेबलमध्ये यायचं. त्यामुळे टेबलचा विचार करायचा नाही आता, टेबलचा विचार सगळ्यात शेवटला. ओके. आता ही इक्वेशन सगळ्यांना. आता काय करायचं आपल्याला? 1 नंबर आणि 2 नंबरचं इक्वेशन कंबाईन करायचं आहे. 1 नंबर. हा बोल बोल सर. बोल बाळ. हा, ते शिअर स्ट्रेस का घेतला? म्हणजे लास्ट ह्याला कसं ते एकच त्यांनी दिला होता म्हणून आपण सबसिडरी डिझाईनचे सिग्माटीचा घेतलेला ना. मी सांगतो, लक्ष दे. जर शाफ्ट डिझाईन करायचं असेल तर एक तर टेन्साईल स्ट्रेस पाहिजे, नाही तर एक तर शिअर स्ट्रेस पाहिजे. स्ट्रेस असल्याशिवाय डिझाईन करता येत नाही. बरोबर. मग हा जर टॉर्शनला सब्जेक्टेड असेल तर यातला स्ट्रेस कुठला असणार? जर सब्जेक्टेड टू टॉर्शन असेल तर स्ट्रेस कुठला असणार? शिअर स्ट्रेसची किंमत माहितच पाहिजे का नको? मटेरियल वरती डिटरमाइन करायला पाहिजे ना ती किंमत. जर तुला परमिसिबल स्ट्रेसची किंमतच माहित नाही तर डिझाईनच होऊ शकत नाही. मी काय म्हणलं समजलं? टाऊ परमिसिबलची जोपर्यंत मी किंमत लिहिणार नाही फॉर्म्युल्यामध्ये तोपर्यंत आन्सर कसं मिळणार? त्यामुळे शिअर स्ट्रेसची किंमत शोधल्या येतं. टॉर्क जी इंटू जे कसं काय केलं? काय झालं? टॉर्कची व्हॅल्यू जी इंटू जे कसं आली? कुठे आहे जी इंटू जी? कुठे आहे हे? स्टिफनेसच्या इथे बघ, ही स्टिफनेस आहे. T/θ = GJ/L. हे स्टिफनेस आहे. हे तुला काय पाहिजे? फॉर्म्युला कन्वर्ट केला. सॉरी फॉर्म्युला कन्वर्ट केला रे. हे मधलं सोडले, हे थिटाला इकडे घेतले, जेला इकडे घेतले. ठीक आहे. ओके.
चलो आता मला कंबाईन करायचं आहे. 1 नंबर 2 नंबर कंबाईन करायचा आहे. विचार करा ह्या दोघांच्यात कॉमन काय आहे. सगळ्यात बघा हे याच्यानंतर ही स्टेप हे विसरा मधलं. के इज इक्वल टू डायरेक्ट हे आहे. मी काय केलं एका खाली एक लिहायच्या ऐवजी पुढे लिहित गेले. त्यामुळे के इज इक्वल टू हे आले. ह्याच्यामध्ये कॉमन काय बघा ह्या दोघांच्या मध्ये. इथं कॉमन काय आहे. लेंथ आहे बरोबर. कॉमन काय आहे लेंथ. त्यामुळे मी इथनं लेंथची किंमत काढतो. लेंथची किंमत आणि इथं पुट करतो. ठीक आहे. म्हणजे म्हणतो फ्रॉम 1 and 2 म्हणजे 1 आणि 2 कंबाईन करणार आहे मी. फ्रॉम 1 and 2 ब्रॅकेटमध्ये मुद्दाम लिहितो कंबाईन करायचं आहे. 1 आणि 2 कंबाईन करायचं. पहिला इक्वेशन नंबर 1 लिहितो 1. कॅपिटल डब्ल्यू म्हणजे वेट इज इक्वल टू स्मॉल डब्ल्यू म्हणजे वेटची डेन्सिटी इंटू π/4 d² इंटू एल इंटू π/4 d² इंटू एल. हे इक्वेशन 1 नंबर लिहिलं मी. आता 2 ची व्हॅल्यू पुट करायची यात. डब्ल्यू इंटू π/4 d² इंटू एल बघा एल बघा इकडे या. 2 मधून एल ची किंमत पाहिजे 2 मधून. हे मधलं विसरा. हे मॉडिफाय करत करत येतो पोहोचले. हे विसरा आता. के इज इक्वल टू काय आहे जी इंटू ही व्हॅल्यू डिवाइड बाय एल. मग एल पाहिजे आहे. या एल ला इकडे घ्या के ला इकडे घ्या. एल ला इकडे घ्या के ला इकडे घ्या. सो एल इज इक्वल टू काय येणार जी इंटू पाय डिवाइड बाय 32 इंटू d⁴ डिवाइड बाय काय येणार के. एल ला इकडे घ्या के ला इकडे घ्या. जी एल ची किंमत मिळते. त्यामुळे हे फक्त के इकडे घ्या एल ला इकडे घ्या. सो जी इंटू π/32 d⁴ डिवाइड बाय जी इंटू π/32 d⁴ डिवाइड बाय हे एल इकडे घ्या के इकडे घ्या डिवाइड बाय के. सगळ्यांना समजलं मी काय केलं ते. ही एल ची किंमत कुठून आणली मी एल ची किंमत कुठून आणली बाळांनो. इक्वेशन 2 वर म्हणजे लिहिले फ्रॉम 1 and 2 इथे लिहिलंय मुद्दाम फ्रॉम 1 and 2. ओके चलो जरा सिम्प्लिफाय काय होते का बघतो. सिम्प्लिफाय करून घेतो जरा. डब्ल्यू इंटू π² झाला बघा π². 4 इंटू 32 तसंच राहू दे. d² इंटू d⁴ म्हणजे किती झाला d⁶ इंटू हा जी डिवाइड बाय के. सगळं आहे तेच लिहिले बघा. डब्ल्यू आहे π² d इंटू d⁴ झाला. जी आहे 32 इंटू 4 इथं आहे हे इथं आहे. ओके आता लक्ष द्या. मला इक्वेशन कंबाईन केलं 1 आणि 2 त्यानंतरचं इक्वेशन मिळाले ह्याला म्हणतो मी 5. आता माझं इक्वेशन कंबाईन झालं. ओके इथं डाऊट आहे का कोणाला. 1 आणि 2 कंबाईन केला इथे कोणाला काय डाऊट आहे असला तर पटकन विचारा. नंतर मग म्हणतात पोरं काय काय केला कोणास ठाऊक. फक्त लेंथची किंमत उचलल्या 2 नंबरची आणि इथं पुट केले आणि हे फक्त सिम्प्लिफाय केले. आता 5 नंबर मिळालं. आता हे 5 नंबरचं इक्वेशन कोणाबरोबर कंबाईन करायचं. 1 2 झालं. ह्या दोघांचं कंबाईन केलेलं इक्वेशन कोणाबरोबर कंबाईन करायचं होतं 3 नंबर बरोबर कंबाईन करायचं. इथे काय काय आहे बघा 16t डिवाइड बाय πd³ आहे. इथं काय बघा w π² 4 डिवाइड बाय 32 d⁶ इंटू जी डिवाइड बाय के. काय कॉमन आहे रे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे. डायमीटर कॉमन आहे. इथं d³ आहे बघा आहे का इथं d³ आहे आणि इथं d⁶ आहे. इथे किती आहे d⁶ आहे. मग मी जरा आयडिया करतो. लक्ष द्या जरा आयडिया करतो. w π² डिवाइड बाय 4 इंटू 32 इंटू जी डिवाइड बाय के हे सगळं आहे तसं ठेवले. d⁶ सेकंदला असं म्हणतो मी d³ चा स्क्वेअर चालते का. d³ चा स्क्वेअर असं लिहिलं चालेल का. चालते की. ओके तेच लिहिलंय. आता इथं d³ आहे बघा आणि इथं पण d³ आहे बघा. म्हणजे मला इक्वेशन 3 मधून d³ ची किंमत उचलता येईल. ठीक आहे याला म्हणतो मी इक्वेशन 5. ठीक आहे मग मी काय करणार 5 नंबर
आणि इक्वेशन 3 कंबाईन करणार. सो फ्रॉम 3 and 5 3 नंबर आणि 5 नंबर कंबाईन करायचं. कंबाईन. सो W इज इक्वल टू पहिला हे इक्वेशन लिहितो. W पाय स्क्वेअर स्मॉल आहे, स्मॉल W पाय स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू 32 इंटू G डिवाइड बाय K इंटू आता डी क्यूब ची किंमत उचलून आणा तिकडून. सांगा इथनं डी क्यूब ची किंमत काय येणार. ह्या डी क्यूबला इथनं उचला. हे कसं एका खाली एक एक स्टेप सोडवत गेले हा, त्यामुळे हे मधले विसरा डायरेक्ट. टाऊ इज इक्वल टू 16t डिवाइड बाय पाय डी क्यूब आहे. त्या डी क्यूबला इकडे घ्या, टाऊला इकडे घ्या, डी क्यूबला इकडे घ्या, टाऊला इकडे घ्या. त्यामुळे डी क्यूब ची किंमत काय येणार बघा. डी क्यूबला इकडे गेले की डी क्यूब ची किंमत काय येणार 16t डिवाइड बाय पाय इंटू टाऊ. 16t डिवाइड बाय पाय टाऊ. 16t डिवाइड बाय पाय टाऊ. आणि याचा काय होणार इथं स्क्वेअर, डी क्यूबचा स्क्वेअर. आणि ही डी क्यूबची किंमत कुठून आणली मी, इक्वेशन नंबर 3 मधून आणली. सगळ्यांना समजलं मी काय केलं, 3 मधनं डी क्यूबची किंमत उचलली इथं आणून पुट केली. ओके, आता सिम्प्लिफाय काय होते का बघूया. हे बघा इथं पाय स्क्वेअर आहे, पाय स्क्वेअर हा पाय स्क्वेअर आणि इथं पाय आहे बघा, आणि ह्या पायचा इथं स्क्वेअर आहे. त्यामुळे ह्यो पाय स्क्वेअर आणि ह्यो पाय स्क्वेअर झाला कॅन्सल. पाय स्क्वेअर कॅन्सल झाला. इथं 16चा स्क्वेअर आहे, 16चा स्क्वेअर आणि इथं 4 इंटू 32 आहे. मी सांगतो तेवढं फक्त सॉल्व्ह करा. हा W तसाच ठेवतो, हा G, हा 16चा स्क्वेअर, 16चा स्क्वेअर करा कोणतर आणि त्याला डिवाइड बाय 4 इंटू 32 करून सांगा किती येते. 16चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू 32 किती येते सांगा. 2. किती येते 2. बघा मी कसं लिहिलंय. हा W, हा G, 16 स्क्वेअर डिवाइड बाय पाय इंटू 32 सगळं सॉल्व्ह केलं आणि 2 आलं त्याचं उत्तर. म्हणजे कॉन्स्टंट सगळं 2 आलं. टी स्क्वेअर हे मगाशी सॉल्व्ह केलंय 2 मध्ये, हे की आहे आणि हा टाऊचा स्क्वेअर, टाऊचा स्क्वेअर हा टीचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करून फक्त लिहिले. ओके, W ची किंमत आली, ह्याला इक्वेशन नंबर 6 म्हणतो. इक्वेशन 6. आता कोणाकोणाला कंबाईन करून झालं सांगा मला. हे बघा 1 नंबर 2 नंबर कंबाईन केला, त्याचं जे इक्वेशन आलं ते 3 बरोबर कंबाईन केलं. कंबाईन केलेलं इक्वेशन आता किती आले 6. हे कोणाबरोबर कंबाईन करायचं आता 6 नंबर. 3 पर्यंत कंबाईन झाले तर राहिलंय कोण 4 नंबर. 4 नंबरला म्हणजे लिमिट इक्वेशनला कंबाईन करायचं राहिले. आता 6 नंबर मी 4 नंबर बरोबर कंबाईन करणार. फ्रॉम अँड 6 यांना कंबाईन करायचं. 4 आणि 6 कंबाईन करायचं. विचार करून सांगा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 4 आणि 6 मध्ये कॉमन काय आहे जरा सांगा. 4 आणि 6 मध्ये कॉमन काय आहे. टाऊ आहे. टाऊ. ओके, म्हणजे या टाऊची किंमत डायरेक्ट इथं लिहा. आता टाऊची किंमत ठीक आहे लिहू मी. सो W इज इक्वल टू स्मॉल W G T स्क्वेअर इंटू 2 डिवाइड बाय K इंटू आता टाऊची किंमत 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी ही टाऊची किंमत. पण ह्या टाऊचा काय आहे स्क्वेअर आहे, त्यामुळे याचा स्क्वेअर. ओके, टाऊचा स्क्वेअर म्हणजे मी टाऊची किंमत इथं इथे पुट केली. ओके, मला W मिळाला. जरा टर्म रिअरेंज करतो टर्म्स. ठीक आहे, लास्टच्या स्टेपला पोहोचलोय आता मी. W G T स्क्वेअर इंटू 2. आता हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे काय असतो न्यूमरेटर. त्या फॅक्टर ऑफ सेफ्टीचा स्क्वेअर आहे तो वर घेतो इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टीचा स्क्वेअर डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर घेतला डिवाइड बाय K इंटू या 0.5 चा स्क्वेअर इंटू SYT चा स्क्वेअर. ओके, सगळ्या किमती लिहिलेल्या आहेत W. आता याच्यामध्ये जी किंमत आपल्याला दिले, जी किंमत दिली ती पुट करा. जी दिली ती, हे लास्ट इक्वेशन झालं बघा. 1 2 बरोबर कंबाईन केलं, त्यांचं कंबाईन केलेलं 3 बरोबर कंबाईन केलं, त्यांचं कंबाईन केलेलं 4 बरोबर कंबाईन केलं. लिमिट इक्वेशन बरोबर सगळे कंबाईन झाले. त्यामुळे हे तुमचं फायनल इक्वेशन आहे. फायनल. आता या फायनल इक्वेशन मध्ये ज्या काही गिव्हनच्या व्हॅल्यू असतील त्या सगळ्या पुट करा. गिव्हनच्या. ठीक आहे, इथे तुम्हाला टॉर्चची किंमत दिलेली आहे 1500 न्यूटन मीटर.
1500 न्यूटन मीटर टॉर्कची किंमत दिलेली आहे. इथे या टॉर्क कुठे दिसतोय? इथं आहे बघा, इथं आहे. किंमत टाकतो W इंटू G इंटू. आता एक फक्त विचारतो, टॉर्कची किंमत मीटर मध्ये पुट करूया का MM मध्ये पुट करूया? तुम्ही सांगा. या टॉर्कची किंमत मीटर मध्ये पुट करू का MM मध्ये? मीटरमध्ये. मीटर मध्ये पुट करूया. ओके, ठीक आहे. त्यामुळे आहे अशी मीटर मध्ये किंमत येणार मी. मीटर मध्ये 1500. ओके, त्यामुळे सगळं आता मीटर मध्ये यायला पाहिजे. हे 1500चा स्क्वेअर, टॉर्कचा स्क्वेअर झाला इंटू 2 इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी आपल्याला दिलेला आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती घ्यायला सांगितलंय? 2. त्यामुळे हा झाला 2चा स्क्वेअर, फॅक्टर ऑफ सेफ्टीचा स्क्वेअर डिवाइड बाय के. के म्हणजे स्टिफनेस. स्टिफनेस पण दिलेला आहे बघा, स्टिफनेस 100 न्यूटन मीटर. तो पण मीटर मध्येच आहे डायरेक्ट, त्यामुळे काही कन्व्हर्जनची गरज नाही. 100 इंटू 0.5चा स्क्वेअर इंटू SYT चा स्क्वेअर. आता याच्यामधले सगळं कॉन्स्टंट सॉल्व करा. ज्या किमती माहित नाही त्या बाजूला काढून ठेवतो. W G डिवाइड बाय SYT चा स्क्वेअर. हे सॉल्व करा. 1500चा स्क्वेअर इंटू 2 इंटू 2 स्क्वेअर डिवाइड बाय 100 इंटू 0.5 स्क्वेअर. सॉल्व करून सांगा हे किती येते. 1500 स्क्वेअर इंटू 2 इंटू 2 स्क्वेअर डिवाइड बाय 100 इंटू 0.5 स्क्वेअर. Seven 20 into 10 raised to 3. 7 20 into 10 raised to 3. 10 raised to 3. ओके, हे मला W चे इक्वेशन मिळालं, ह्याला म्हणतो मी 7. माझा 80% प्रॉब्लेम संपलाय. ठीक आहे, परत मी काय काय केलं एवढं सांगतो आणि मग मी पुढे जातो. ठीक आहे, बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये मला शाफ्ट डिझाईन करायला सांगितलेला. जे गिवन होतं टॉर्क दिलेला, स्टिफनेस दिलेला, फॅक्टर ऑफ सेफ्टी सगळं लिहिलं आणि वेट मिनिमाइज करायला सांगितलं. मग मला वेटचं डायरेक्ट काही इक्वेशन लिहिता आलं नसतं म्हणून मी टेबलमध्ये गेलो. इथं वेट डेन्सिटी आहे. वेट म्हणजे न्यूटन मध्ये असते, जे याला व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करायचं. तो वेट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. हे ह्याच्यावरून ठरवले मी, याच्यावरून. मला काय पाठ नाही ते, इथं जे दिले त्यावरून ठरवले. वेट डेन्सिटीला व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करायचं. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ. एरिया π/4 d स्क्वेअर. शाफ्ट आहे ना, सर्क्युलर π/4 d स्क्वेअर. ते मिळालं. दुसरं सबसिडरी इक्वेशन, त्यानं मला स्टिफनेस दिल्या म्हणून मी स्टिफनेस इक्वेशन काढले. फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट म्हणजे टॉर्क डिवाइड बाय थिटा. स्टिफनेसचं इक्वेशन काढलं. तसंच स्ट्रेसचं इक्वेशन लिहिलं. Tau इज इक्वल टू TR/J. TR/J. R म्हणजे D/2, J म्हणजे π/32 d रेश्ड टू 4. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. इक्वेशन. त्यानंतर मग लिमिट इक्वेशन. आणि गंमत काय केली मग? 1 नंबर 2 नंबर कंबाईन केलं. ते कंबाईन केलेल्या इक्वेशन बरोबर 3 कंबाईन केलं. त्या कंबाईन केलेल्या इक्वेशन बरोबर 4 कंबाईन. म्हणजे पहिल्या दोघांना कंबाईन करायचं, पुढचं इक्वेशन. पहिल्या दोघांना कंबाईन करायचं, पुढचं इक्वेशन. असं करत करत सगळे कंबाईन करून घ्यायचे. कुठेपर्यंत? लिमिट इक्वेशन पर्यंत. मग जे फायनल इक्वेशन आले ते मी इथे लिहिले. आता मी मागे जातो आणि प्रॉब्लेमचं ऑब्जेक्टिव्ह काय बघा. काय सांगितलं इथं? इथं काय सांगितलं? मिनिमाइज वेट. वेट मिनिमाइज करायचं आहे. आता हे कशाचं इक्वेशन आहे? हे कशाचं इक्वेशन आहे? वेटचं. वेटचं. वेट जर मिनिमम पाहिजे असेल, वेट जर मिनिमम पाहिजे असेल तर ही किंमत, हे तर कॉन्स्टंट आहे रे, ह्याला सोडून द्या. ही किंमत मिनिमम पाहिजे का मॅक्सिमम पाहिजे? मिनिमम. मिनिमम. हे लय महत्वाचं आहे. म्हणजे वेट मिनिमम पाहिजे असेल तर स्मॉल w इंटू जी डिवाइड बाय SYT चा स्क्वेअर ही किंमत काय यायला पाहिजे? मिनिमम यायला पाहिजे. ही जर मिनिमम किंमत आली तर तुमचं वेट काय येणार? मिनिमम येणार. म्हणून म्हणतो फ्रॉम अबोव इक्वेशन टू गेट मिनिमम वेट WG divided by SYT square should be मिनिमम. ती किंमत पण काय पाहिजे मला? मिनिममच पाहिजे. मग हे मिनिमम पाहिजे आहे, तर आता ही मिनिमम किंमत कुठनं शोधायची? WG डिवाइड बाय SYT चा स्क्वेअर ही मिनिमम किंमत कुठनं शोधायची? तर टेबलमध्ये जायचं. आता टेबलचा यूज कधी? सगळे इक्वेशन कंबाईन झाल्यानंतर काय शोधायचं आहे मला?
डब्ल्यू इंटू जी डिवाइड बाय एस वाय टी स्क्वेअर शोधायचा आहे. मग मी इथं लिहितो डब्ल्यू इंटू जी डिवाइड बाय एस वाय टीचा स्क्वेअर ही किंमत शोधायची आहे. बरोबर. आता हे दिलेल्या मटेरियलसाठी शोधायचं. आता डब्ल्यू म्हणजे वेट डेन्सिटी मीटरमध्ये, जी म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. जरा गंमत बघा, एमएम मध्ये आलंय, काय करायचं आता? एमएम मध्ये आले, मीटर मध्ये करायला पाहिजे. मीटर मध्ये करायला पाहिजे. कसं करणार? 10⁶ सकाळीच बघितलंय, मी परत एकदा सांगतो. इथं लक्ष द्या, इथं लिहून ठेवतो मी. कसं कन्वर्ट करायचं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर म्हणजेच असतोय मेगा पास्कल. बरोबर. मग मला आता काय पाहिजे? हे मीटर मध्ये पाहिजे आहे. मेगा म्हणजे 10⁶ आणि पास्कल म्हणजे काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच त्याला मला 10⁶ न काय करायला पाहिजे? मल्टिप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे ह्याला 10⁶ न मल्टिप्लाय करायचं, लक्षात ठेवायचं. ते मीटर मध्ये पाहिजे तर 10⁶ न मल्टिप्लाय करा. आता इथं पण बघा, न्यूटन पर एमएम स्क्वेअर आला, म्हणजे हे मीटर पण कधी करायचं असलं तर याला पण काय करायला पाहिजे? 10⁶ न मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे याला पण 10⁶ न मल्टिप्लाय करा, याला पण 10⁶ न मल्टिप्लाय करा. हे पण मीटर मध्ये गेलं, हे पण मीटर मध्ये गेलं, म्हणजे सगळेच मीटर मध्ये. ओके. इथं लिहून ठेवले मी. या दोन्हीला पण 10⁶ न मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. आता तुम्ही सांगा मला पहिल्यासाठी डब्ल्यू इंटू जी म्हणजे ही किंमत, त्याला 10⁶ न मल्टिप्लाय करायचं, डिवाइड बाय एस वाय टी म्हणजे ही किंमत स्क्वेअर. मी सांगतो तसं कॅल्क्युलेशन करा. 77 इंटू 10⁻³ डब्ल्यू, 77 इंटू 10⁻³ इंटू जी म्हणजे काय बघा, 84 इंटू 10⁻⁹. इथं 6 न मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 10⁻⁹. 84 इंटू 10⁻⁹ डिवाइड बाय एस वाय टी 420 इंटू 10⁻⁶ स्क्वेअर. 420 इंटू 10⁻⁶. सगळ्यांना समजले मी काय कॅल्क्युलेशन करालोय? ते खूप महत्वाचं आहे. ह्याला 10⁻⁶ न मल्टिप्लाय करायचं आहे, याला पण 10⁻⁶ न मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. पाहिजे असेल तर पहिल्याचं मी इथं किंमत लिहून ठेवतो, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मी इथं लिहून ठेवतो. डब्ल्यू किती आहे बघा, 77 इंटू 10⁻³ इंटू जी 84 इंटू 10⁹ डिवाइड बाय एस वाय टी 420 इंटू 10⁻⁶ याचा स्क्वेअर. ही पहिली किंमत आली. डब्ल्यू इंटू जी डिवाइड बाय एस वाय टी चा स्क्वेअर. 10⁻⁶ न मल्टिप्लाय केले दोन्हीकडे. किती ते सांगा. 0.0367. 0.0367. फक्त हे महत्वाचं आहे, या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, पूर्ण ब्रॅकेटचा, हे लक्षात ठेवा. आता दुसरं प्लेन कार्बन स्टील साठी करतो. लिहितो इथं डब्ल्यू 77.6 इंटू 10⁻³ इंटू जी 84 इंटू 10⁹ 10⁻⁶ न मल्टिप्लाय करून लिहिले. डिवाइड बाय 230 इंटू 10⁻⁶ चा स्क्वेअर. ही दुसरी किंमत. दुसरी डब्ल्यू इंटू जी डिवाइड बाय एस वाय डी चा स्क्वेअर. तर 10⁻⁶ याला 10⁻⁶ न मल्टिप्लाय केले, मीटर मध्ये कन्वर्ट करणार. किती ते सांगा. हे 0.123. 0.123 बरोबर आहे. ओके. आता तिसरं बघा. तिसरं सेम डब्ल्यू 44 इंटू 10⁻³ इंटू जी 42 इंटू 10⁻⁹ 10⁻⁶ मल्टिप्लाय केल्यानंतर 10⁻⁹ डिवाइड बाय एस वाय टी 900 इंटू 10⁻⁶ चा स्क्वेअर. तिसरी किंमत. तसंच चौथं पण लिहून ठेवतो. 17.5 इंटू 10⁻³ इंटू 15 इंटू 10⁻⁹ डिवाइड बाय 225 इंटू 10⁻⁶ चा स्क्वेअर. 0.00228. किती हे सांग. 0.228. 0.00228. किती सांगा मला. 3 नंबरचा आन्सर हे, सॉरी 4 नंबरचा आन्सर हे डब्ल्यू इंटू जी डिवाइड बाय एस वाय टी चा स्क्वेअर. फक्त मीटर मध्ये करण्यासाठी 10⁻⁶ ला दोन्हीला मल्टिप्लाय केले. काय बघा.
0.005. 0.00518. 518. ओके. आता मला सांगा, मी परत मागच्या इक्वेशन वरती जातो. मला वेट मिनिमम जर पाहिजे असेल तर W इंटू जी डिवाइड बाय SYT स्क्वेअरची किंमत काय पाहिजे मला? किंमत कशी पाहिजे मला? मिनिमम पाहिजे आहे, बरोबर? मिनिमम पाहिजे. टेबल मध्ये बघून सांगा मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे? मिनिमम 3 नंबरची. कुठली? 3 नंबरची, बरोबर आहे का? हे बघा 0.002 आहे, हा 005 आहे, म्हणजे हा मोठा आहे, आणि हे 03 आणि हे 1 आहे, 0.1, त्यामुळे हे सगळे मोठेच आहेत. त्यामुळे ही व्हॅल्यू मिनिमम, ठीक आहे. त्यामुळे मला इथून काय कळलं, टायटॅनियम अॅलॉयसाठी ही व्हॅल्यू काय ते एकदम मिनिमम येते. त्यामुळे मी आता लिहितो फ्रॉम टेबल मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोणाची? W इंटू जी डिवाइड बाय SYT चा स्क्वेअर, ह्याची व्हॅल्यू इज किती आहे? 0.00228 फॉर कुठल्या मटेरियलसाठी? फॉर टायटॅनियम अॅलॉय. त्यामुळे माझं मटेरियल कुठलं असायला पाहिजे? जर मिनिमम वेट पाहिजे असेल तर मटेरियल मी कुठलं घेणार? टायटॅनियम अॅलॉय हे मटेरियल घेणार. आता मला वेट पाहिजे आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा वेट काढूया. आता वेटचं इक्वेशन बघा, सगळ्यात लास्टचं इक्वेशन घ्या, इक्वेशन 7. इथं वेटचं इक्वेशन आहे, म्हणून म्हणतो therefore from equation 7 weight is equal to W into G divided by SYT चा स्क्वेअर इंटू 720 इंटू 10⁻³ आता ही किंमत तुम्ही ऑलरेडी शोधलेली आहे. टायटॅनियम अॅलॉयची किंमत लिहा, किती आहे ही बघा? 0.00228 इंटू 720 इंटू 10⁻³ सॉल्व करा, तुम्हाला वेट मिळालं. हे म्हणजे तुमचं मिनिमम वेट असणार. हे म्हणजे तुमचं मिनिमम 1641.6 1641.6 न्यूटन एवढं त्या शाफ्टचं वेट, आणि ते मिनिमम असणार, मिनिमम वेट. ओके. पण मी तुम्हाला आधी सांगितलं, नुसतं वेट काढून चालेल का रे? शाफ्ट डिझाईन करा सांगितलंय ना. वेट मिळालं मिनिमम किती येणार ते 1641 येणार, हे कळलं, एवढे वेट येणार मिनिमम. पण मला शाफ्ट डिझाईन करायचं म्हणजे मला डायमीटर पण शोधायला पाहिजे. डायमीटर शोधण्यासाठी आता अगोदरचे सगळे इक्वेशन बघायचे, त्यातलं 1 नंबरचं इक्वेशन जे आहे, 1 नंबरचं इक्वेशन हे, या इक्वेशन मध्ये W मला माहित आहे, स्मॉल w टेबल मधनं मला माहित आहे, लेंथ माहित आहे का रे? इक्वेशन 1 मधली लेंथ दिल्या प्रॉब्लेम मध्ये, लेंथ कुठं? लेंथ कुठे दिले काय? नाही आणि दिली. मी तुम्हाला दिलेली नाही, म्हणजे मला इक्वेशन 1 वरून सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे, मग इक्वेशन 2 मध्ये जाऊया. स्टिफनेस दिलेली आहे, स्टिफनेस, पण लेंथ परत माहित नाही, म्हणजे 2 वरून पण सॉल्व्ह करता येणार नाही, विसरून जावा 2 ला. 3 नंबर मध्ये स्ट्रेस दिलाय, टॉर्क दिलाय, स्ट्रेस दिलाय, टॉर्क दिलाय, म्हणजे मला डायमीटर मिळेल की रे? बरं, टॉर्क त्यांनी दिलाय, स्ट्रेस पण दिलाय, म्हणजे मला डायमीटर मिळणार. म्हणजे इक्वेशन 3 वरून मला डायमीटर मिळते. ठीक आहे, आता मी लिहितो फ्रॉम इक्वेशन 3. लक्ष द्या, फ्रॉम इक्वेशन 3. तुम्ही म्हणणार स्ट्रेस कुठे दिलाय सर? सांगतो कुठं आहे ते. ठीक आहे, पहिला इक्वेशन लिहितो. इक्वेशन 3 काय बघा, टाऊ इज इक्वल टू 16t डिवाइड बाय πd³. हे इक्वेशन सांगा, टाऊ म्हणजे काय असतं रे? टाऊ म्हणजे काय असतोय? 0.5 SYT आपण डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू 16t डिवाइड बाय πd³. बरोबर, मी टाऊ परमिसिबलची किंमत लिहिली. आणि हा SYT आपल्याला माहित आहे, कारण की आपण अॅलॉय कुठला सिलेक्ट केलाय? टायटॅनियम अॅलॉय, त्याचा इथं आहे बघा SYT. ठीक आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला माहित आहे. आता मी किंमत टाकतो 0.5 इंटू SYT ची किंमत किती आहे बघा, 900 मीटर मध्ये घ्या.
मीटर मध्ये कसं करणार मगाशीच बघितलं आपण 10 काय करायचं 6 मल्टिप्लाय करायचं डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय 2 इज इक्वल टू 16 इंटू टॉर्चची किंमत आपल्याला 1500 न्यूटन मीटर दिलेली आहे गिवन मध्ये 1500 एवढं येत आहे 1500 न्यूटन मीटर टॉर्क डिवाइड बाय पाय डी क्यूब हे सॉल्व करा डी क्यूब ला इकडे घ्या हे सगळं इकडे घ्या लिहितो मी डी क्यूब इज इक्वल टू डी क्यूब इकडे आणला हे 2 तिकडे घ्या 2 इंटू 16 इंटू 1500 2 इकडे आणला डिवाइड बाय पाय इंटू ह्या सगळ्या किमती डिनॉमिनेटरला घ्या 0.5 इंटू 900 इंटू 10⁶ हे सगळं इकडे आणलं डी क्यूब इकडे आला क्यूब रूट घेतली की आन्सर मिळेल हे सॉल्व करायचं त्याचा क्यूब रूट घ्यायचा झिरो 0.032 0.038 मीटर 323 0.0323 बरोबर आहे काय म्हणजेच 32.3 mm चला मला इथं डायमीटर मिळाला म्हणजेच या शाफ्टचा डायमीटर 32.3 mm असायला पाहिजे त्याचं वेट मिनिमम 1641 असणार कुठल्या मटेरियलसाठी टायटॅनियम अलॉय साठी आता मी परत एकदा सगळा प्रॉब्लेम सांगतो आणि मग थांबतो महत्वाचं आहे मी तुम्हाला काय म्हटलं प्रॉब्लेम लई सोपा असतो फक्त जरा शांत डोक्याने करायला लागते ठीक आहे बघा मला शाफ्ट डिझाईन करायला सांगितलेलं त्यासाठी टॉर्क दिलता म्हणजे टॉर्शनचा फॉर्म्युला वापरणार स्टिफनेस दिलती पहिल्यांदा मी इथनं स्टिफनेस काढली हे सोडलं थिटाला इकडे घेतलं जेला इकडे घेतलं हे स्टिफनेस मिळाले स्टिफनेस फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेला मला काय सांगितलं वेट मिनिमम कर आता मला वेटचं इक्वेशन येत नाही mg लिहिला असतो पण इथं जे आहे ते पाहिजे मला मग इथं वेट डेन्सिटी दिल्या वेट डेन्सिटी न्यूटन पर मीटर क्यूब वेटचं युनिट असते न्यूटन हे मीटर क्यूब घालवायचं म्हणून ह्याला व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय केलं म्हणून इथं वेट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम दिलं हे इथनं आणलंय इथनं तुम्ही म्हणणार हे कुठनं आणलंस ते इथं आहे इथनं आणलं गिवन मध्ये असतेच ते टेबलमध्ये ठीक आहे त्या व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय केलं इक्वेशन मिळालं दुसरं इक्वेशन त्यांना स्टिफनेस दिलेली म्हणून स्टिफनेसचं इक्वेशन दिलं कारण की स्टिफनेस यूज व्हायला पाहिजे नाहीतर मग त्याचा काय फायदाच नाही देऊन त्यामुळे ते स्टिफनेसचं इक्वेशन दिलं आणि शाफ्ट डिझाईनसाठी आपण स्ट्रेसचं इक्वेशन काय दिलं टी इंटू आर डिवाइड बाय जे टॉर्शनचा फॉर्म्युला टी इंटू आर बाय जे आर म्हणजे डी/2 जे म्हणजे π/32 d⁴ इक्वेशन 3 आणि त्यानंतर लास्टचं लिमिट इक्वेशन तुमचा शाफ्टचा स्ट्रेस हा परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे मग काय केलं 1 नंबर 2 नंबर कंबाईन केलं एवढं आहे 1 नंबर आणि 2 नंबर कंबाईन केलेलं हे इक्वेशन हे 3 नंबर बरोबर कंबाईन केलं 3 नंबर म्हणजे हे इक्वेशन आणि 3 नंबर कंबाईन केलं इथं आलं हे इक्वेशन मी 4 बरोबर कंबाईन केलं म्हणजे फायनली पोहोचलो इथपर्यंत मग वेट मिनिमम पाहिजे असेल तर हे मिनिमम पाहिजे हे मिनिमम पाहिजे म्हणजे मी हे सगळं टेबल मधनं काढलं टेबलमधून मग हे कम्पेअर केलं टेबल मधून कळलं मला टायटॅनियम अलॉयला मिनिमम आहे टायटॅनियम अलॉयला म्हणून मी मटेरियल याच्यासाठी कुठलं सिलेक्ट केलं टायटॅनियम अलॉय हे केलेलं तर मिनिमम व्हॅल्यू जिथं आहे तिथं टायटॅनियम अलॉय आहे ती किंमत टाकली वेट मिळालं मग मी चेक केलं की कुठनं मला डायमीटर मिळेल मग मी इक्वेशन 1 मध्ये गेलो लेंथ माहित नव्हती म्हणून सोडवलं नाही 2 मध्ये लेंथ माहित नव्हती सोडवलं नाही 3 मध्ये गेलो इथं टी माहित होता टाऊ माहित होता त्यामुळे डी मिळाला इक्वेशन 3 वरून मी डायमीटर शोधतो हा प्रॉब्लेम इथं संपला आता कोणाला काय डाऊट असेल तर विचारा तुम्हाला काय जर डाऊट असेल तर विचारा ठीक आहे